स्मारकाची निर्मिती करत असताना जो संकल्प सोडला होता तो संकल्प पूर्ण करत असताना या संपूर्ण याच्यामध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री असतील आणि इतर सर्व देणगीदार असतील या सर्वांच्या सहकार्यातनं ही स्मारकाची अशी एक वास्तू या ठिकाणी उभी केली आणि 8 मे 1994 रोजी या स्मारकाचं उद्घाटन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या शुभ हस्ते या स्मारकाचं उद्घाटन झालं। असं हे आमचं हे केशवसुतांचं भव्य स्मारक, महाराष्ट्रातलं एकमेव असलेलं हे कवीचं स्मारक। या ठिकाणी आपण ज्यावेळी याल त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीलाच प्रवेशद्वाराजवळ कविवर्य केशवसुतांचं जन्मघर आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर पुढे आल्यानंतर काव्यशिल्प या ठिकाणी अतिशय सुरेख पद्धतीने मधुबाईंच्या संकल्पनेतून मांडणी केलेली आहे। अतिशय सुंदर असं आमच्या मागे हे दिसतंय, हे मराठी काव्य दालन आहे। याच्यामध्ये म्हणजे केशवसुतांचा जो जन्म झाला होता तो 1866 ते 1966 या 100 वर्षातल्या नामवंत कवींची अतिशय सुरेख अशी त्यांची रेखाटलेली चित्र आणि त्यांची एक प्रसिद्ध कविता अशा प्रकारचं हे काव्यदालन आहे। आमच्या समोर जे आहे ते केशवसूत स्मारक सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय म्हणजे ग्रामीण भागातलं पहिलं अ वर्गातलं ग्रंथालय हे या ठिकाणी आहे। त्यानंतर गंगाधर गाडगीळ दालन आहे। या प्रतिष्ठित असा हा व्यासपीठ आणि प्रेक्षागृह आहे। असं हे संपूर्ण परिसर हा अतिशय सर्वांना भुरळ घालणार आहे। मी या ठिकाणी आपल्याला मनापासून विनंती करू शकतो की गणपतीपुळे परिसरात येणाऱ्या सर्व पर्यटकांनी या ठिकाणी आल्यावर आवर्जून कविवर्य केशवसूत स्मारकाला अवश्य भेट द्यावी। धन्यवाद।